राम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय। गोपाल श्री कृष्ण भगवान की जय। सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय। सब संतन की जय। श्रीकृष्ण जन्माच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा श्री गुरु साक्षात परब्रह्मेन तस्मेन श्री गुरुरे नमः। आत्मरूप गणेशू केलिया समरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। ते चिवंदुचरण श्री सद्गुरूचे ते नमस्कारुने आता। तर कालच्या पाठामध्ये आपण पंचमहाभूतांचे 25 तत्व बघितले आणि त्याच्याच बद्दलची थोडी विस्तृत माहिती आहे। तर कामाच्या आसक्तीमुळे रावणाचं कुळ आणि राज्य नष्ट झालं म्हणतात। कामाची आसक्ती असल्यामुळं रावणाचं कुळ आणि राज्य यासह नष्ट झाला। क्रोध, राक्षसाहून भयंकर राक्षस दुसऱ्याचे रक्त पितो। क्रोध म्हणले राक्षसापेक्षा बी वाईट आहे। क्रोध स्वदेहाचे व परक्याचे रक्त पितो। राक्षस काय करतो? दुसऱ्याचं रक्त पितो। पण म्हणले क्रोध असा आहे की क्रोध स्वतःचं बी आणि दुसऱ्याचं बी रक्त पितो। म्हणजे क्रोध एवढा वाईट आहे, राक्षसापेक्षा सुद्धा क्रोध वाईट आहे असं सांगायचं त्यांना। राक्षसांचा प्रभाव फक्त रात्रीच चालतो, कारण ते निशाचर आहेत। राक्षस म्हणले फक्त रात्रीच त्रास देऊ शकतात, पण क्रोध हा रात्र आणि दिवस त्याचा थैथयाट असतो। राक्षस दुसऱ्यांना घाबरतो, पण स्वतः जीव गेला तरी घाबरत नाही। या उलट क्रोधाच्या पोटामध्ये भयाचे स्थान आहे, म्हणून तो राक्षसापेक्षा नीच आहे। क्रोध म्हणले राक्षसापेक्षा सुद्धा वाईट आहे आणि म्हणून शोक मोह भय हे सर्व दुःखकारकच आहेत। त्यांच्या बाबतीत कधीही अहंता व ममता बाळगू नये। आता कोणाच्या बाबतीमध्ये अहंता ममता बाळगू नये? काम, क्रोध, लोभ, शोक, मोह आणि भय याच्याविषयी अहंता बाळगू नये। वास्तविक वरील 5 ही तत्वे सूक्ष्म देहाची आहेत, परंतु त्यांचे परिणाम स्थूल देहावर होतच असतात। हे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे आहेत, ते हे सूक्ष्म देहाचे आहेत, परंतु त्याचा प्रभाव आपल्या स्थूल देहावर पडत असतो। समर्थाची प्रार्थना मनाला आहे, म्हणजे आपल्या मनाला समर्थ रामदास स्वामींनी बोध केलेला आहे। कारण मन देहातून सूक्ष्म आहे। मनाने जर त्यांचा त्याग केला तर ते स्थूल देहावर अंमल गाजवू शकत नाहीत। सगळ्या गोष्टी मनावरच अवलंबून आहेत आणि मनानं जर काम, क्रोध, लोभांचा जर त्याग केला तर आपल्याला कसल्याही प्रकारची विपत्ती किंवा संकट येऊ शकत नाही। म्हणून ते म्हणतात वायूची 5 तत्वे आहेत। आता वायूची 5 तत्व म्हणजे चलन, वलन, धावन, प्रसारण, अंकुंचन, म्हणजे चालणे, वळणे, धावणे, पसरणे अथवा लांब करणे, आखडणे, संकुचित करणे, काही उभे राहणे, उत्क्रमण असे म्हणतात। ही सर्व तुमच्या ओळखीची आहेत। म्हणजे जेव्हा यांच्या संबंधी काही सांगण्याची जरुरी नाही, मात्र ही सर्व वायूची असल्यामुळे ती तुमची नाहीत। म्हणजे चलन, वलन, धावन, प्रसारण, अंकुंचन हे जे आहे ते सर्व वायू तत्वाचं आहे। आपल्या शरीरामध्ये जरी कार्य होत असलं तरी हे वायू तत्वामुळे होतं आणि म्हणून वायू शिवाय सृष्टीतील पाने हलत नाही। आता वायूला म्हणजे वायूला हलविणारा आत्मस्वरूप आहे, परंतु वायू जर नसेल तर कुठल्याही प्रकारचं कार्य घडत नाही म्हणतात। शरीरातही घडत नाही, बाहेरही घडत नाही। आणि हेही तुम्हाला कळत आहे तेव्हा या सर्वांचा म्हणजे चलन, वलन, धावन, प्रसारण, अंकुंचन या वायूच्या कार्याचे तुम्ही साक्षी आहात। म्हणजे तुम्हाला हे कळतंय, कारण ज्या गोष्टी दुसऱ्या घडतात त्या तुम्हाला कळत्या, त्याच्यावरून तुम्ही त्याचे साक्षी आहात। एवढं तुम्ही ध्यानात घ्यायचं। हे झाले वायूचे। तसेच आता तेजाचे। तेजामुळं काय होतं आपल्याला? तर तेजाचे 5 म्हणजे क्षुधा, भूक, तृष्णा, तहान, आळस, निद्रा, झोप, कांती, तेज ही सर्व
हे सुद्धा तुम्हाला सगळे कळते. ज्या अर्थी हे तुम्हाला कळते त्या अर्थी ते तुम्ही नसून त्याचे तुम्ही साक्षी आहात. तर याच्यामुळं आपल्याला काय होतंय म्हणले, आळस आणि झोप ही अभावामुळे होणारी तत्वे आहेत. शिवाय झोपेमुळे अन्नाचे पचन, शरीराची झीज भरून काढले जाते, तेव्हा ते तेजाचे वा अग्नीचेच तत्व आहे. पोटात आग पेटली असे आपण भूक लागले तेव्हा म्हणतो. बाहेर उष्णता वाढली की आपल्याला अगदी तहान तहान होऊन कंठशोष पडतो. हे सर्वच जाणतात. म्हणजे हे सर्व तेच तत्व हे आपल्याला कळतात. म्हणून ही सुद्धा तेच तत्व आपण नाहीत, म्हणजे याचे आपण साक्षी आहोत. आता हे काय करायलेत, प्रत्येक वेळेस तुम्ही वेगळे कसे आहेत आणि देहामध्ये कसं कार्य चालतंय त्यासाठी हे सांगायलेत. आता आपाची तत्वे काय आहेत तर म्हणले, शुक्र, श्वनित, लाल रक्त, मूत्र आणि श्वेत. शुक्र, रक्त, लाला, मूत्र आणि श्वेत. तर हे 5 आहेत. तर हे पाण्याचे अंश आहेत. आप म्हणजे पाणी, हे पाण्याचे अंश आहेत आणि पाण्याची तत्वे आहेत. पुढे सरकण्याची किंवा प्रवाहित होण्याच्या क्रियेला पाण्याचाच अंश हवा असतो. म्हणजे ही क्रिया होण्यासाठी आपल्या शरीरातले जे द्रवरूप पदार्थ असतात ती क्रिया होण्यासाठी ह्या आपाची तत्व 5 आहेत. आणि त्याच्यानंतर पृथ्वीची. तर ह्या आपाच्या तत्वांचे सुद्धा आपण कसे आहोत, साक्षी आहोत. कारण हे आपल्याला सगळे कळतात. जी बी गोष्ट आपल्याला कळती, आपण पाहणारे असतो साक्षी रूपानं, तेव्हा ते वेगळं असतं आणि आपण वेगळे असतो. मग आपल्या शरीरामध्ये कसं कार्य चालतंय ते सांगायलेत. पृथ्वीची तत्व आहेत म्हणले, हाड, मांस, त्वचा, नाडी, शिरा. तर हे सगळं पृथ्वीची तत्व आहेत आणि ती पृथ्वीची तत्व तुम्हाला कळतात. कारण हे सगळं तुम्हाला जाणता येते. म्हणजे याच्यापेक्षा तुम्ही वेगळे, त्यांना एवढं तिथं सांगायचंय. म्हणून वर सांगितलेली ह्या सर्वांचे साक्षी हे 5 तत्व आणि 5चे 5 असे 25 तत्व आपल्या शरीरामध्ये कार्यरत आहेत आणि ते आपल्याला कळतात. म्हणजे आत्मस्वरूपालाच अंतकरणाच्या वृत्तीद्वारे कळतात, जाणता येतात. म्हणून ती वेगळी आहेत. हे सर्व शरीर, ही सर्व सृष्टी ईश्वरानं निर्माण केलेली आहे आणि त्याच्या आपण सुद्धा साक्षी आहोत. आपण स्वस्वरूप आहोत, आपण साक्षी आहोत, द्रष्टा आहोत. तर म्हणून म्हणले, वर सांगितले 5 महाभूतांची प्रत्येकी 5 अशी 25 तत्वे मिळून स्थूल देह बनतो. मग आता आपल्याला हा दिसणारा जे स्थूल देह आहे तो अशा पद्धतीने बनतो असं सांगितलं. आणि अर्थातच हे कार्य पंचीकृत पंचमहाभूतांचे आहे. आता शिष्याला आतापासून पंचमहाभूत माहिती होते, परंतु गुरु म्हणतात की पंचीकृत पंचमहाभूत म्हणल्यावर लगेच शिष्याला प्रश्न पडला की तुम्ही पंचीकृत पंचमहाभूते म्हणतात त्याचा काय अर्थ आहे. तर गुरु म्हणाले, ईश्वराच्या इच्छेने प्रत्येक भूतांचे 2 समान भाग होतात. आता हे परमात्म्यानं काय केलं म्हणले, प्रत्येक भूत म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे जे पंचमहाभूत आहे त्या पंचमहाभूतांनी प्रत्येकानं आपला अर्धा भाग आपल्याकडे ठेवला आणि त्यांच्या राहिलेल्या अर्ध्या भागाचे 1/4 म्हणजे 1/8 भाग प्रत्येकानं आपला 1/8 भाग प्रत्येक पंचमहाभूताला दिला आणि अशी मिसळून प्रक्रिया जी केली त्याला पंचीकृत पंचमहाभूते असं म्हणतात. म्हणून ते म्हणले अर्धा भाग आणि प्रत्येकानं स्वतःकडे ठेव. आपण काय करतो, डब्बा जर आणलेला असेल तर अर्धी भाजी आपण काढून ठेवतो आणि अर्ध्या भाजी मधले पुन्हा 4 भाग करायचे आणि ते प्रत्येकाला उली द्यायचे. आणि प्रत्येकानं ज्यावेळेस परत आपल्या रिटर्न उरली दिली जातं तेवढी तुमची पूर्ण भाजी, पहिली जी भाजी तुमची होती तेवढीच भाजी तयार होते. कारण हे प्रत्येकानं आपापला एक भाग दिला. तर असे गुरु म्हणाले, ईश्वराच्या इच्छेने प्रत्येक भूतांचे 2 भाग होतात, त्यातला एका भागाचे पुन्हा 4 भाग म्हणजेच 1/8 भाग होतात. प्रत्येक भूतांचा अर्धा व सर्व भूतांचे 1/8 मिळून दुसरा अर्धा याचा मिळून 1 तयार होतो. हे कळालं का? हे एका अर्ध सफरचंद
अर्ध सफरचंद स्वतःकडे ठेवायचं ना, अर्ध्या सफरचंदाचे पुन्हा 4 तुकडे करायचे आणि ते प्रत्येकाला एक एक तुकडा द्यायचा. असं मिळून असणार पुन्हा परत आणखी एक सफरचंद तयार होतं, पण मिसळून तयार होतंय. 5 असतंय, 5 एकूणमेकाला हे एक अष्टमांश भाग देऊन अशा पद्धतीने हे पंचीकृत पंचमहाभूत एकूणमेकामध्ये मिसळून हे कार्य करतात आणि यालाच म्हणतात पंचीकृत पंचमहाभूते. तर त्याने खाली कोष्टक दिलेला आहे, स्थूल देहाची पंचीकृत 25 तत्वे, कोष्टक क्रमांक 2. त्याच्यामध्ये पंचमहाभूत पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश याच्या पुढे त्याच्यामध्ये राखण्यात लिहिलेलं आहे त्याने. पृथ्वीची तत्वे, जलाची तत्वे, तेजाची तत्वे, वायूची तत्वे, आकाशाची तत्वे असं सर्व त्यांनी लिहिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्रत्येकानं म्हणजे बघा पृथ्वीने काय केलंय की आपला स्वतःचा अर्धा भाग आपल्याकडे ठेवून बाकीचा एक एक म्हणजे 1/3 त्याने असं लिहून ठेवलंय बघा ते. म्हणजे पृथ्वीची तत्वे मांस, नाडी, त्वचा आणि रोम. जलाची तत्वे आपल्या शरीरातलं सगळं वर्णन आहे. आपल्याला असं वाटतं नाही शरीर कोणी केलं असन, कसं केलं असन, का केलं असन, त्याच्याबद्दलची थोडी माहिती आहे. शोणित, रक्त, शुक्र, मूत्र, घाम आणि लाळ ही जलाची आहे. तेजाची आळस, कांती, भूक, तहान, झोप हे सगळे आपल्याला कळतात, आपल्याला माहिती आहेत हे. वायूची संकोचन, चलन, वलन, धावन आणि प्रसारण. आणि आकाशाचे कट्याकाश, उदराकाश, हृदयाकाश, कंठाकाश आणि शिराकाश. म्हणजे आकाश कुठं कुठं असतं ते सांगितलं. म्हणजे हे प्रत्येकाचे भूत एकूणमेकामध्ये मिसळून सहकार्यानं कार्य करतात, तेव्हा हा देह तयार होतो. तर पृथ्वी तत्वामध्ये कसं बनलं तर त्यांनी इथं खाली लिहून ठेवलं बघा. हाड कसे बनले तर पृथ्वीचा अर्धा भाग आहे, प्लस रक्ताचा 1/8 भाग आहे, प्लस आळस म्हणजे 1/8 भाग आहे. म्हणजे प्रत्येकाचं कसं पृथ्वी तत्वामध्ये अर्धा ठेवून मग जलानं काय केलं 1/8 भाग दिला, पुन्हा तेजानं 1/8 भाग दिला आळस, आणि वायूनं संकोचन 1/8 भाग दिला, आणि आकाश तत्वानं कट्याकाश 1/8 भाग दिला. असं मिळून हे पृथ्वी तत्व तयार झालं. पृथ्वी तत्वामध्ये म्हणजे प्रत्येकाचा 1/8 भाग असा आहे. म्हणून रक्त लाल रंगाचे म्हणून पृथ्वीचा भाग, पण प्रवाही म्हणून जलाचे तत्व आहे. मग त्याने आता अशीच माहिती दिलेली आहे. आळस म्हणजे जडतेमुळे पृथ्वीचा भाग, पण तेजामध्ये मिसळले म्हणून तेजाचाही भाग आहे. संकोचन ही जडतेमुळे पृथ्वीचा भाग, पण वायूशी मिसळल्याने वायूचा भाग आहे. कटाकाश मलस्वर्जन कार्यामुळे पृथ्वीचा भाग, पण पोकळीमुळे आकाशाचा भाग आहे. मग आता यांनी काय केलंय की प्रत्येक तत्वामध्ये 1/8 भाग कसा मिसळला जातो त्याचं वर्णन करून सांगितलं. हे वर्णन तुम्ही म्हणता हे कशासाठी, तर आपल्याला असं वाटत असतं की देह म्हणजे मी आहे, देह माझा आहे. आता देह कुणी निर्माण केला, तर हा ईश्वरानं निर्माण केलेला देह तोच आपण आपला म्हणून घेतो. त्याचे आपण साक्षी असताना पुढीलाचे वजे आपला माता घेजे तरिकानं दाटेजे धनुर्धरा, तर आपण आपल्याकडे घेतो. तर हे देहाचं कार्य, देहामध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे तुमचे 10 इंद्रिय यांचे दैवत हे सर्व मिळून याचं कार्य चालू आहे. आणि या देहाकडून आपल्याला म्हणजे बुद्धी म्हणतात आपण, मन बुद्धी, आपल्याला बुद्धी पण परमेश्वरानं दिलेली आहे. आणि आपल्याला वेळोवेळी परमात्म्यानं सर्व कार्य करण्यासाठी मनाचा, बुद्धीचा, अंतकरणाचा वापर करायला सांगितलेला आहे. त्याप्रमाणे आपण वापर करून काय सत्य आणि काय असत्य म्हणजे आत्मनात्म विवेक, अधिकाऱ्याच्या लक्षणामधलं आत्मनात्म विवेक, पुन्हा वैराग्य धारण करून समाधी षटक साधून मोक्षाची इच्छा ठेवून आपण मुक्त होऊ शकतो. तर हे फक्त मनुष्यालाच करता येतं, इतर प्राण्यांना, जीवांना करता येत नाही. म्हणून मनुष्य देह श्रेष्ठ आहे असं सांगितलेलं आहे. आता ही प्रत्येकाची 5-5 तत्वे अशी आहेत, तर ते तुम्ही एकदा वाचून घ्या पंचीकरणामध्ये. प्रत्येकाचं तसंच आहे की 1/8 भाग असा त्यांनी दिलेला आहे. आणि ते कशा पद्धतीनं कार्य करताय तर तेही त्यांनी सांगितलेलं आहे. आणि या सर्वांचे आपण काय आहोत, साक्षी आहोत. साक्षी
आणि साक्षी म्हणजे आत्मस्वरूप. आत्मस्वरूप कसं असतंय म्हणले, नैनम चिंदंती शास्त्राने नैनम दहती पावकः. तो आत्मा आहे, म्हणजे त्याला शास्त्र तोडू शकत नाही, वारं त्याला सुकू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही. तर अशा पद्धतीचा जो भगवान परमात्मा आहे, तर त्या परमात्माचं स्वरूप आणि आपलं स्वरूप एकच आहे. देहाचे पृथक्करण करून सर्व तत्वे हरीने मांडली तर त्याला देह म्हणता येणार नाही. याविषयी तुला एक दृष्टांत सांगतो म्हणले. म्हणजे ह्या शरीरातले सगळे तत्व जर समजा पंचमहाभूत अलग अलग करून ठेवले तर आपल्याला देह काय सिद्ध होत नाही. त्यासाठी त्यांनी पंचीकरणामध्ये पाचांचं एकत्रीकरण कसं होतं म्हणून त्यांनी सांगितलं. 2 ग्रहस्थ म्हणले एकदा रस्त्याने चालले होते. दोघांनाही एकाच ठिकाणी जायचे होते. एका ग्रस्ताचे नाव विवेक आणि दुसऱ्या ग्रस्ताचे नाव अविवेक. तर अविवेक म्हणाला आपल्याला एकाच ठिकाणी जायचंय तर फार लांब पर्यंत चालावे लागेल, तर आपण गाडीत बसून जाऊ. तर ती पहा समोरून येतेच आहे. तर त्यावेळेस विवेकी म्हणतो की मला गाडी येते आहे म्हणतोस, पण ती आहे कुठे, दिसत तर नाही. अविवेक म्हणाला समोरून गाडी येते आहे हे स्वच्छ दिसत असता दिसत नाही म्हणतोस, याचा अर्थ काय. त्यावेळेस विवेकी म्हणाला की गाडी नाही असे सिद्ध झाले तर तुला कोणती शिक्षा करावी. अविवेक म्हणाला तसे सिद्ध झाले तर तू माझ्या थोबाडीत मार. इतकेच होईतो गाडी समोर येऊन उभी राहिली तेव्हा अविवेकी म्हणाला आता तरी सांग ठरवू का गाडी. त्यावर विवेकी म्हणाला सारखं सारखं गाडी गाडी काय चालवलंय आहेस कुठे आणि गाडी कुठे, कोणती गाडी, तिच्यावर हात ठेवून दाखव. तेव्हा अविवेक गाडीवर हात ठेवून म्हणाला अरे ही काय. त्यावर विवेक म्हणाला हे तर चाक आहे. म्हणजे गाडीच्या प्रत्येक भागावर हात ठेवला तर त्या गाडीच्या दांड्या पाटल्या त्याचे जे वेगवेगळे पार्ट आहेत ते बैलगाडी बनवलेले, त्या प्रत्येकावर हात ठेवून सांगू लागला तर गाडी काही सिद्ध झाली नाही. तसंच आपल्या देह आपण म्हणतोय हा देह प्रत्येक पार्ट वेगवेगळा आहे. मग आता आपण आपल्या पार्टला हात लावून पाहिलं आणि तो पार्ट जर वेगवेगळा काढून ठेवला तर देह काही सिद्ध होत नाही. त्याच्यासाठी हा दृष्टांत आहे. मग त्याच्यामुळं त्यांनी ध्यानात ठेवायचं की हा देह आपण नाहीत, देह सिद्ध होत नाही. परमात्म्यानं दिला तितक्या पुरता, म्हणून त्याचा वापर आपण व्यवस्थित झाला पाहिजे आणि आपण कोण आहोत हे ओळखून घेतलं पाहिजे. आणि हे ओळखण्यासाठी भगवंतानं आपल्याला मनुष्य देह दिला आणि त्या देहाद्वारे आपल्या मन बुद्धी चित्त अहंकाराच्या योगाने साधन चतुष्टयुक्त होऊन आपण आत्मस्वरूपाचं ज्ञान करून घेणं गरजेचं आहे. हे व्हायचं असेल तर प्रथम नामचिंतन सतत असावं लागतं. आणि नामचिंतन झाल्याच्या नंतरही शास्त्र वगैरे आपण पाहून श्रवण मनन निध्यासन करून आपण सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहोत हे कळणं अत्यंत जरुरीचं आहे. आणि एकदा का आपली खात्री झाली की मग असणारे हे देहाचे कर्म, देह आपला नसून पंचमहाभूतांचा ईश्वरानं प्रदान केलेला आहे, मागून आपण घेतलेला आहे देह. देवा मी आता या जन्म मरणाच्या चक्रातून सुटून मी तुझी सेवा करेल आणि मी मुक्त होईन, म्हणजे तुझ्यापर्यंत येईन. आता देव फक्त ह्या जगामध्ये फक्त एकटा देवच असल्या कारणानं जीव प्रत्येक देवापासूनच जीव बनला. म्हणजेच आपापल्या कर्मानुसार देह धारण करावा लागतो. आपापल्या वासनेमुळे आपल्याला देह धारण करावा लागला आणि केलेल्या कर्माच्या फलाची अपेक्षा म्हणून हा देह सुखदुःखाचे फल भोगवून घेतो. आणि मग त्याच्यामुळं जीवानं त्याच्याकडे सगळं घेतलं. तर असं करता करता